नको काय कोणी पण आपापलंच बघतं बाय मला नको मला नाही आवडत शिव कालच्या धरणं खायला आणल्यापासून भाकर खाल्ली नाही न्या खिशात घालून न्या गाय खाली खराटा हाना तेवढा गाय खाली खराटा हाना नाही मला नाही सवड मी नाही हाणणार आले तरी झोपली हा रातभर झोपली तिथं गाय यायला झाल्यात मला झोप येते का तुम्ही बसला तिकडं शेततळ्यावर हा गोरटी गोरटी बघा हाय का काही ते अवघड आहे बाया ऐका येत नाही हा मला ऐका येत काय म्हणली तशी आज मुरघास किंग दाजीं पासून सुरुवात आहे बघा इकडं तुमच्या मुरघास किंग दाजींचं काय काम चालू आहे असं नाही हा ते रोजच आहे म्हणत म्हणते इकडं बघा तुमच्या मुरघास किंग दाजींचं काय काम चालू आहे आणि माझं इकडं बघा काय काम चालू आहे शर्ट बिर्ट घालून वायाची तयारी दोघांचं दोघांचं 8-15 दिवस हा त्याच्या आधी मीच करीत होतो अरे बाप रे लय अवघड आहे रे देवा 15 वर्ष झालं नाही तू आली व्हायचं या चल पटकन तोडून देतात कणकण आम्ही नेऊ टाकतो म्हणजे पटापट पटापट होईल टाकू आलं म्हणजे उरकत पटापट म्हणलं चला यावं पटपट पटपट टाकून लईच भारी आलं इतकं कवळलंच आहे आणि इतकं बी भारी आहे सारखा साराना खरोखर गायींना लई म्हणजे लई खायला आलंय पण चला आपल्या मेहनतीचं फळ आहे कष्टाचं फळ या काहीतरी म्हणतेत वारं तर असलं सुटलंय पाऊस तर गेला हवेत पावसाने तर नकोच केलं या सांदे आता कुकडीला पाणी आलंय आमचं बरं झालं म्हणायचं पण सांद्यातच व्हावा आपलंच काय म्हणतात ना पोळी तूप असं काय नको आपल्याला हा ना पावसाने यावं थोडंफार का यावं म्हणजे शेतकऱ्याला थोडाफार का होईना आधार होईल आधाराची लय भरपूर अशी गरज आहे शेतकऱ्याला दारा हो का इकडं बघा आता ताई कशी चालली तुमची घेऊन सांडे त्याला काय कावळा उचलती आहे बा कशी उचलती कावळा बघा इकडं मस्त असा गायींचा आराम चाललेला आहे निवांत गाय बसलेले इकडं चाललंय पटापट मुरघास किंग तोडायचं दाजींचं अंदाज नेऊन टाकलं बऱ्यापैकी मी अजून न्यायचं या पण तोडते तोपर्यंत म्हणलं चला जाऊ तुम्हाला तिथं नेऊन पण ढिगारा टाकलेला हा शेणखत आहे म्हणून तर आहे ना मला तुम्हाला वितरीन म्हणलं माझ्या ध्यानातच आहे आता तुम्ही लोणी मार्केटला गेलतात कसं काय गायींचे बाजार आहेत मग हा आग लागली ना काय म्हणा तुझा बाजारात 50 रुपये लिटर अरे बाप रे उद्याच्याला 2 रुपयाने वाढलं हा वाढता 2-3 महिन्यात आहे ना 50 रुपये अरे बाप रे पुन्हा गरीब गाय नाही घ्यायची असते आताच आताच घ्यायच्या ना आता तरी काय कमी रेट आहेत का हो पहिले आपण जी गाय लाखाला घ्यायचो ते आता सध्याला किती या पहिली लाखाला घ्यायची ना हा आता 1.5 लाखाला अयो म्हणजे 50 हा लाखाची गाय 2 लाखाला म्हणजे इतकी किंमत वाढली आहे त्यांची काय खबर दुधाचा रेट वाढल्यावर कुणी खर्च होतोय गायांना खर्च पण आहे बरोबर आहे ना आपण कमी देणार आहे का दूध नाही ना दूध वाढलं आपण ते पण खरं या ते पण खरं आहे बरोबर आहे ना खायची एवढ्याच घरच्या वस्तू सांभाळायची
बरोबर आहे ना. घरच्या हाय तेवढंच आपली सुखा समाधानाने आपल्या चलून द्यायचं. 2 आणायच्या का? 3 लाख. 1.5 लाख. माझा बीपी वाढन त्यामुळे तुला सांगत नाही मी आठवत नाही. म्हणून मला सांगत नाही तू. काय करता आपण आता शेतकऱ्याचं खरंच लय अवघड जीवन आहे. थोडा ना आणखीन एक कवळा 3 कवळं घेऊ. 3 कवळ 2 टायमाला सांग. मोठा उटिंगत लागलाय. अजून ऊस आणायचा आहे. वेळ लागत नाही. मग उगाच आहे का माणसाचं म्हण आहे का? एका हाताने टाळी वाजते का? 2 हाताने वाजवली तरच वाजते ना. हा एक जण तोडतंय 2 जण वाचतात. हा ना. एक जण कुठे करतोय एक पटकन उरागतंय. नाही समद्यांनी चौकून केलं तर होतं. उगा एकाने करायचं दुसऱ्या नाही. त्याच माणसाने खायला बी काढायचं आणि त्याच माणसाने टाकायचं बी. हा त्याच माणसाने बी कुठेच करायची. त्याच माणसाने खुराक टाकायची. आपलं भारी. समद्यांनी मिळून आपलं भारी म्हणजे जो खायला तोडतो त्याने व्हायचा. हा ज्याने वाहिलं त्याने कुठे करायची नाही. ज्याने कुठे केली त्याने कुठे टाकायची नाही. आपलं भारी का नाही. मस्त आहे खरंच आहे. चला आता ही घेऊन नेतो वाहून टाकतो आणि वरती जायचे आता ऊसाला. ऊस तोडल्यावर तिथं जाऊ ऊसाचं आहे का नाही. चला आता ही आता मस्त आलंय पण मस्त म्हणून 2 गाय आणायच्या. लईच खाद्य झाले या. लय म्हणजे लोक तसं नाही हो. लोकाला आपली लई काळजी होती म्हणून हा पहिलं मागच्या काय घालीन म्हणून ती काय आहे देवाला आपली काळजी या. मेन म्हणजे लोकांपेक्षा देवाला भरपूर आपली काळजी. त्याच्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नाही. मस्त चाललंय. चलून द्यायचं. चलून दे. हा फक्त देवाला म्हणायचं तुझी. हा लोक म्हणतात आईला खरंच पाऊस येत नाही का खरंच खायला कमी पडतं काय. जावा एक तडाखा झाला आणि जावा मुरगा खाल्लंय. खरोखर कुणाला नसेल ना तर खरोखर उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांना कमी जास्त करून तुम्हाला खरोखर देऊ. हा डोळ्याचे रेट कमी करून देऊ. शेतकरी असा काही मोठा माणूस नाही. त्याच्यामुळं खरोखरच समद्यांनी घ्या. आणि एकच नंबर आहे गायींसाठी. आणि गायींच्या तब्येती बी बघा आपल्या गोठ्यातील. इकडं बघा आपल्या सर्व गायी त्या एका सुद्धा गायची आपल्या अशी नाही की तब्येत खराब आहे या म्हणून हाय का नाही. व त्याच्यामुळे सर्वांना ह्याची गरज आहे खरोखर रिअल मध्ये. हा मग हा खाद्य खुराक पण आणखीन ऊस आहे ह्याच्यामध्ये. अजून मकाचा मुरघास आहे. भुसाया गोळी आहे. आणि आपलं लक्ष बी तितकं आहे. आणि पाऊंडरी पण चालू आहे. क्षारेक्स अजून तोटावीट पाऊंडरी पण चालू आहेत. हा चला आता ऊसाकडे गेल्या ऊसाचं जावते. अजून रथाला जायचं बाकी. या घेतो आता. इतकं आणून टाकले मुरघास किंग. आता निघालो ऊस आणण्यासाठी. ऊस आणायचा आहे. दम लागला मारून आता. ऊसाचा अजून 4-5 कवळं आणलं की भागून जाते. तर आता डायरेक्ट ऊसाच्या रानात गेल्यावरतीच जावते तुम्हाला. मला म्हणते तुझ्या दाबा आल्यावानी बोलती. काय म्हणते दाबा आल्यावानी बोलती. पण आता कण बोलावं लागतं मला म्हणतात. काय हो पाणी इकडं बघा सारखं जसं तोंडाला येईन तसं बोलायचं म्हणतात. पण मला नाही ना जुळ. आता काय करावं मला जमतच नाही. हाणत नाहीत काय नाही इथं. पण जमत नाही बोलायला लय आपल्याला एवढं. कमन द्यायचं या. आपण आपल्या कष्टाचं खातो त्याच्यामुळं कमन द्यायचं. कशातली धडाका देऊन द्यायचा. खरं खरं खाल्ल्याने घरचं पण म्हणायला आपलं जी रिअल मध्ये आहे ती ना. अर्धी आपली एक बी आपली बी आपली समजा आपल्या कष्टाची. काय घ्यायचे खरंय खरंय नाव नाव
नाव ठेवणारा द्यायचं नाही. त्यांचा पोटा ठेवत्यान आणि गप्प बसत्यान. ठेवून द्या, काय भ्यायचं नाही. ठेवून द्या, ठेवलं तरी भ्यायचं नाही. बघा नाही इकडं कसं काय पाणी साचलं या. समजा पाण्यात आम्हाला तोडावं लागतं. ही सर रानात पाणीच पाणी या. जाऊ द्या, पण बरं झालंय कुकडीला पाणी आले हाय का नाही हो. हा लय बरं झालंय. पावसाचं काय खरं नाही. कसं काय बिलकुल वराटत्यात लवकरच. बघा ऐका आवाज. रानात सारा उपळूनच निघले. आता पाऊस आल्यावर तर बाहेरच निघणार डायरेक्ट सारा. आता ओलं झालंय, कटकुट सारं मारून द्यावं होतं. हा ओलं झालंय आता समजा, कटकुट समजा मारून देऊ. चला आता करू एंड हिदर. बाय बाय. बाय बाय नाही करीत. रसाला गेल्यावर रसाची शूटिंग आणते काढून थोडीफार दावण तुम्हाला काय आहे. आणि नाही जुळलं तरी काय अडचण नाही. नाही बी काढायचे. आम्हाला जायचंय. तुम्हाला कोण नाही येत. तुम्ही राहा घरी. गरीबाला कोणी काय आली इतरी. हा ती पण खरं आहे. हा चाललं.